आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मराठी शाळांचे CBSE करण, सरसकट इंग्रजीकरण तसेच मोक्याच्या जागा हडपण्याकरता शालेय इमारतींना धोकादायक ठरून जबरदस्तीच्या पाडकामाविरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे डॉक्टर दीपक पवार यांनी प्रसार माध्यमांसमोर आक्रमक भूमिका स्पष्ट केली। 7 जुलै रोजी मुंबईमध्ये आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात आणि मराठी शाळांच्या प्रश्नांवरची धरण आंदोलन घेतलं। त्याच्या अगोदर 29 जुलैला आम्ही शासनाचे जे अन्यायकारक शासन निर्णय होते तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या बद्दलचे ते रद्द करण्याच्या संबंधातली परिषद घेतली। ते शासन निर्णयांची होळी करण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर हे शासन निर्णय सरकारने रद्द केले हे आपण सगळे जाणता। त्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली। जवळपास 2 महिने या समितीमध्ये इतर सभासद नव्हते आणि 2 महिन्यांच्या नंतर समितीच्या सभासदांची नेमणूक सरकारने केलेली आहे आणि त्या समितीचे लोक गेले काही दिवस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुगल फॉर्म वाटून जनमताचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहेत। तर या पार्श्वभूमीवर आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी आज तुमच्या समोर आलेलो आहोत। एक म्हणजे आम्हाला महाराष्ट्र सरकारचं एकूण जे मराठी शाळांच्या प्रश्नाकडे झालेलं दुर्लक्ष आहे ती गोष्ट आपल्या समोर नोंदवायची आहे। नरेंद्र जाधवांच्या समितीचा जो फार्स महाराष्ट्र शासनाने सुरू केलाय त्यातले जे गुगल फॉर्म्स आहे त्या सगळ्या गुगल फॉर्म्सचे अर्थ अन्वयार्थ काय होतात याही गोष्टी आम्हाला तुमच्याशी बोलायच्या आहेत। आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये CBSE करण आणि ICSE करण मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचं झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने मराठी माध्यमाच्या शाळा कशा बंद पडायला लागलेल्या आहेत आणि ते पुरेसं नाही म्हणून की काय गेल्या काही महिन्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्ट्रक्चरल ऑडिटचे खरे खोटे रिपोर्ट आणून शाळांची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे, शाळा कमकुवत झाल्या आहेत अशा पद्धतीने मांडणी करून अनेक शाळांमधल्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी दूर पाठवलं जातंय। हे 3-4 मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडावेत म्हणून आम्ही आज आपल्या समोर आलेलो आहोत आणि मला आनंद वाटतो हे सांगायला की जुलै महिन्यामध्ये आम्ही आपल्याला भेटलो त्यानंतर जवळपास 3 महिन्यांनी म्हणजे एका अर्थाने आंदोलन पीकवर असताना लोक मोठ्या प्रमाणावर आम्ही जे काही काम करत होतो त्याची दखल घ्यायला येत होते, पण त्यानंतर 3 महिन्यांनी आणि एका अर्थाने बरीच न्यूज सायकल होऊन गेल्यानंतर सुद्धा माध्यमामधले आमचे सगळे सेन्सिटिव्ह मित्र बऱ्याच चांगल्या संख्येनं या पत्रकार परिषदेला आले। मी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि केवळ उपचार म्हणून मी तुम्हाला सांगत नाही। आम्हाला बरेच लोक असं म्हणतात की या सगळ्या आंदोलनाने 2 भाऊ एकत्र आले किंवा आणखी काही गोष्टी घडल्या। मी आपल्याला सांगू इच्छितो की या सगळ्या आंदोलनामध्ये आम्हाला जे काही यश मिळालं ते जर माध्यमामधल्या तरुण आणि संवेदनशील लोकांनी हा लढा त्यांचाही आहे असं समजून ते जर आमच्या सोबत राहिले नसते तर आम्हाला यात यश मिळालं नसतं। त्यामुळे जी सगळी मराठी माध्यम आहेत, वर्तमानपत्र आहेत, वृत्तवाहिन्या आहेत, युट्यूबर्स आहेत, इतर इन्फ्लुएन्सर्स आहेत, या सगळ्यांनी तिसऱ्या भाषेच्या सक्तीला केलेला विरोध हा फक्त आमच्या आंदोलनाचा भाग न मानता आपल्या आंदोलनाचा भाग मानला आणि त्यामुळे आम्हाला ह्या पाशवी बहुमत असलेल्या सरकारला त्यांचे 2 शासन निर्णय मागे घ्यायला भाग पाडता आलं। त्यामुळे सर्वप्रथम आमच्या सगळ्या टीमच्या वतीने मी तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि या प्रकारचं तुमचं सहकार्य या नंतरच्या काळामध्ये सुद्धा राहील असं मी गृहीत धरतो। थोडक्यात मी तुमच्यासमोर काही मुद्दे मांडतो, त्याच्यानंतर अनुदानित शाळांच्या संबंधातला एक मुद्दा गिरीश सामंत सर मांडतील, माधव सूर्यवंशी सर शिक्षण विकास मंचाचं काम पाहताय, त्या शिक्षण विकास मंचाने सुद्धा सरकारशी काही वेळेला चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय, त्यातल्या अनुभवाबद्दल एखाद दुसरा मुद्दा ते सांगतील। चिन्मयी सुमित या मुंबईतल्या अनेक बंद पडणाऱ्या किंवा बंद पाडल्या जाणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये अनेकदा त्या पहिल्यांदा हजर राहून तिथे काय घडते हे पाहताना दिसतात, तर त्याबद्दलची काही एक भूमिका त्या आपल्या पुढे मांडतील। सुशील शेजुळे माझे सहकारी पालघरमधून आले, तेही एकूण शिक्षक आणि शाळांच्या अंगाने काही मुद्दे मांडतील
पण एक प्राथमिक मांडणी केल्यानंतर आमचा प्रयत्न असा राहील की तुमच्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं आम्हाला देता यावीत आणि त्या निमित्ताने आता कुठलंही अधिवेशन जवळच्या काळामध्ये नाही, निवडणुका पण 4-1 महिन्यानंतर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, पण मला असं वाटतं की चांगलं आंदोलन उभं करायचं असेल तर अधिवेशन आहे का नाही किंवा निवडणुका आहेत का नाही याच्या पलीकडे अजेंडा महत्वाचा आहे का नाही, विषय महत्वाचा आहे का नाही आणि तो लोकांच्या मनाला भिडतो का नाही याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे आणि तो विचार एक टीम म्हणून आम्ही आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्र सरकारने गेल्या 10-1 वर्षामध्ये सरकार कोणत्याही लोकांचं असो, काँग्रेसचं असो, सेना भाजपचं असो किंवा भाजप सेनेचं कोणाचंही सरकार असो, गेल्या 10 वर्षामध्ये सरकारने जवळपास 30,000 स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरच्या शाळांना मान्यता दिलेली आहे. त्यातल्या बहुतांश शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. याचा थेट परिणाम असा होतो की पहिल्यांदा अनुदानित मराठी शाळा बंद पडतात, मग जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडतात, प्रादेशिक माध्यमांमधल्या शाळा बंद पडतात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यांच्या अर्थशास्त्रामुळे सेल्फ फायनान्स तत्वावर चालू शकतात. मराठी माध्यमाच्या शाळा चालत नाहीत कारण वंचितांची मुलं त्या शाळेमध्ये येतात. मग सरकार असं सरसकटीकरण करतं की आता कोणालाच मराठी शाळा नको आहे म्हणून आम्ही त्यांना आता सीबीएसईच्या तरी शाळा देतो किंवा इतर प्रकारच्या तरी सेल्फ फायनान्स शाळा देतो. यामुळे आपल्याला असं जाणवेल, आम्ही तुमच्या समोर काही आकडेवारी आणलेली आहे ती पण मी तुम्हाला तुमच्या समोर सांगतो. 2021 सालापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 14 सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा, 12 आयसीएसई बोर्डाच्या शाळा झाल्या. त्यातल्या 11 सीबीएसईच्या आहेत, 1 आयसीएसईची आहे. हे सगळे प्रयोग आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई शहराचं पालकमंत्री पद असताना झालेलं आहे आणि त्यांनी असा समज निर्माण करून दिलेला होता की महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांचं सीबीएसईकरण किंवा आयसीएसईकरण झालं की गरिबांच्या मुलांना विनामूल्य शिक्षण मिळणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या गेल्या 3.5 वर्ष झालेल्या नाहीयेत त्या होईपर्यंतच या मुलांना विनामूल्य शिक्षण मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आता मुंबई शहरामध्ये फिरलात तर तुमच्या लक्षात येईल, श्याम सोनार सारखे, प्रमोद चिंचुवारांसारखे आमचे मित्र मुंबईमध्ये अनेक ठिकाणी फिरतात आणि त्यांना दिसतंय की एकीकडे सीबीएसईची शाळा येते आणि दुसरीकडे महानगरपालिकेची शाळा अचानक आजारी पडते, अचानक ती कमकुवत होते, अचानक तिचा स्ट्रक्चरल ऑडिटचा डेंजरस असा रिपोर्ट येतो. हा अजिबात योगायोग नाहीये. त्यामुळे इथे तुम्हाला 12 शाळा दिसत असल्या तरी या 12 शाळा या महानगरपालिकेच्या आणि इतर साधारणपणे 1,200 शाळा पोटात गिळतील अशा प्रकारचा या शाळांचा विकास येत्या 10 वर्षामध्ये होणार आहे. इथे माझ्यासमोर जी यादी आहे त्याच्यामध्ये जवळपास 450 शाळा मुंबई महानगरपालिकेच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या या अनुदानित शाळांची संख्या आहे. या सगळ्या शाळा जर तुम्ही पाहिल्या तर मुंबई महानगरपालिकेच्या इतकी किंवा महाराष्ट्राच्या इतकी भाषांच्या बाबतीमध्ये उदार वृत्ती असणारं दुसरं सरकार नाही. म्हणजे आपण कन्नड शाळा चालवल्या, आपण तमिळ शाळा चालवल्या, मल्याळम शाळा चालवल्या, गुजराती शाळा चालवल्या आणि या सगळ्याला आपण भाषिक समभावाचा पदर दिला. माझं असं म्हणणं आहे की हे सगळं सरकारने योग्य केलं, पण एका टप्प्यानंतर जेव्हा शाळा मरायला येतील, बंद पडायला येतील, तेव्हा हे राज्य जर मराठी भाषिकांचं आहे तर सरकारचा प्राधान्यक्रम मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्याचा असला पाहिजे, जो आम्हाला मुंबई शहरामध्ये दिसत नाही. आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहाल की जे मॉडेल 21 ते 23 या काळामध्ये मुंबईत सुरू झालं त्याच प्रकारचं मॉडेल आता महाराष्ट्रातल्या सगळ्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा असं म्हणतात की किमान आमची एक शाळा सीबीएसईची करून द्या, एक शाळा सरकारने सीबीएसईची करायची, म्हणजे बाकीच्या शाळा खाजगी संस्था चालक सीबीएसईचे करतात. अशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला बदलताना दिसेल. आणखी काही गोष्टी या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या नजरेस आम्हाला आणून द्याव्याशा वाटतात. एक म्हणजे महाराष्ट्र सरकारला आम्ही मराठी अभ्यास केंद्र म्हणून अनेक वेळेला, म्हणजे चिन्मयी, सुमित आणि मी काही वेळेला शिक्षण खात्यातल्या लोकांना मागच्या सरकारमध्ये पण भेटलो होतो, तेव्हा मराठी शाळांच्या बद्दलची श्वेतपत्रिका सरकारनं काढावी. जे काही सरकारला वाटतंय की मराठी शाळांचं बरं चाललंय, वाईट चाललंय, ते मांडावं असं आम्ही सरकारला विनंती केली होती. विधिमंडळातही काही लोकांनी याबद्दलचा प्रश्न विचारला होता
आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही पुन्हा त्यांच्यासमोर मांडतो. आता इथे सरकारने जो एक उपक्रम केला तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा, त्याचं एक उत्तर मी देतो आणि मग मुंबई महानगरपालिकेचं काय चाललंय त्या प्रश्नाकडे येतो. सरकारने नरेंद्र जाधवांची समिती नेमलेली आहे. नरेंद्र जाधवांच्या जवळपास डझनभर मुलाखती झालेल्या आहेत. म्हणजे जेवढ्या त्यांच्या समितीच्या बैठका झालेल्या नाहीत तेवढ्या जाधवांच्या मुलाखती झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांची जी मला पहा आणि फुले पहा ही वृत्ती आहे ती तुमच्या सगळ्या माध्यमातल्या मित्रांच्या पुढे पुरेशी आलेली आहे असं मी गृहीत धरतो. तुम्ही त्यांच्या प्रश्नावल्या पाहिल्या असतील. त्या सगळ्यांनी माझी थाप नावाचं पुस्तक, मी आणि माझी थाप. तर नरेंद्र जाधवांनी जे गुगल फॉर्म्स त्यांच्या समितीनं काढलेले आहेत ते सगळे जे गुगल फॉर्म्स त्यांच्या समितीनं काढले त्या फॉर्म्स मध्ये त्यांनी मुलांना संगणकीय शिक्षण द्यावं का, मुलांना माहिती तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण द्यावं का, तिसरी भाषा कधीपासून शिकवावी याची काही ठिकाणी मल्टिपल चॉईस म्हणजे बहुपर्यायी आणि काही ठिकाणी सकारण म्हणजे तपशीलवार अशा प्रकारची उत्तरं त्यांनी मराठी माध्यमाच्या लोकांना, इंग्रजी माध्यमाच्या लोकांना, पालकांना आणि जनरल पब्लिकला म्हणजे गुगल फॉर्म कोविडच्या काळामध्ये आपल्यापैकी अनेक लोकांनी भरलेले असतील. तुम्हाला एक लक्षात येईल की गुगल फॉर्म हा एका मर्यादेनंतर उत्तर शोधण्याचा फॉल्टी मार्ग आहे. म्हणजे मी जर असं ठरवलं की मला विशिष्ट प्रकारची उत्तर लोकांकडनं हवी आहे तर मी 10 कॉम्प्युटरवर 10 माणसांना 10 ईमेल आयडी वर बसवून मला हव्या त्या प्रकारची उत्तरं घेऊ शकतो. आणि त्यामुळे सरकारने नरेंद्र जाधवांच्या समितीच्या मार्फत जो फार्स उभा केलाय 3-4 प्रकारच्या प्रश्नावलीचा, या बाबतीमधलं आम्हाला असं विचारलं गेलं की तुम्ही या समितीच्या समोर तुमचा काय प्रतिसाद असेल. आमचा या समितीच्या समोरचा प्रतिसाद असा आहे की ही समिती येण्याच्या अगोदरच गिरीश सामंत यांच्या पुढाकाराने आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीबद्दल शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीला काय वाटत आहे याची भूमिका मांडणारी पुस्तिका आम्ही करायला घेतली आहे. ती पुस्तिका आता अंतिम टप्प्यात आहे. ती पुस्तिका दिवाळीच्या नंतर आम्ही प्रसिद्ध करू आणि ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून महाराष्ट्राच्या सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना आम्ही देणार आहोत. नरेंद्र जाधवांच्या समितीला आमचा तोच प्रतिसाद आहे. म्हणजे नरेंद्र जाधवांच्या समितीच्या हातून गुगल फॉर्मच्या प्रश्नांना उत्तर देऊन त्यांच्या अत्यंत मीडियोकर कामाची डिग्निटी वाढवावी असं आम्हाला अजिबात वाटत नाही. ते काम अत्यंत मीडियोकर आहे. ते काम अजेंडा सेटिंगचं आहे. आणि नरेंद्र जाधवांनी काहीही म्हटलं तरी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जे घडावंसं वाटेल तेच नरेंद्र जाधवांच्या अहवालातून घडणार आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना असल्यामुळे हा नरेंद्र जाधवांचा 2 अंकी 3 अंकी जो काही फार्स त्यांना करायचा आहे तो त्यांनी कितीही शहरांमध्ये करावा त्याच्याबद्दल आम्हाला फारसं काही देणं घेणं नाही. त्याच्यातनं सरकारच्या आणि जनतेच्या पैशाचा क्रिमिनल स्वरूपाचा गैरव्यवहार होतो एवढी एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करतो आहे. महानगरपालिकेच्या बद्दलचा शेवटचा मुद्दा मी आपल्या समोर सांगतो आणि त्यानंतर इतर काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये सांगतो. मुंबई महानगरपालिकेच्या 2 शाळांच्या बाबतीमध्ये आम्ही महानगरपालिकेच्या लोकांशी सातत्यानं बोलतो आहोत. माहीमची एक शाळा, न्यू माहीम संकुलातली जी शाळा आहे ती शाळा 5 ते 6 वर्षांपूर्वी दुरुस्त झाली आणि आता 6 महिन्यापूर्वी असा स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला की ती शाळा बंद करायला पाहिजे, ती बंद करायला हवी कारण ती पडेल. त्यानंतर आम्ही चिन्मयी सुमित आणि मी आणि आम्ही तिथल्या प्रणाली राऊत आणि गिरीश राऊत याही मंडळींनी आम्ही महापालिकेकडे पाठपुरावा केला. तो पाठपुरावा केला एवढंच नव्हे तर स्वतंत्रपणाने त्या जागेचं ऑडिट पुन्हा एकदा करून घेतलं आणि चंद्रशेखर प्रभूंसारख्या म्हाडाच्या आधी अध्यक्ष असलेल्या आर्किटेक्ट कडनं पण ती सगळी बिल्डिंग आम्ही पाहून घेतली आणि त्यानंतर एखादी बिल्डिंग धोकादायक किंवा बिगर धोकादायक अशी नसून स्टेबल किंवा अनस्टेबल असते आणि अनस्टेबल असेल तर तिला स्टेबिलिटी आणता येणं शक्य आहे अशा प्रकारची भूमिका तिथे चंद्रशेखर प्रभूंनी मांडली. आता ज्या आर्किटेक्टना आम्ही सुचवलं होतं महापालिकेला आणि महापालिकेनं बरंच होना करत त्यांचा अहवाल अंतिमतः त्यांच्यापर्यंत गेला आणि त्या अहवालानुसार ही दुरुस्त होण्याजोगी इमारत आहे अशा प्रकारचा अहवाल आला. त्याच्यानंतर आता महापालिकेचं समाधान न झाल्यामुळे कारण आपल्या मनाचा अहवाल आल्याशिवाय महापालिकेत काही ठिकाणी लोकांचं समाधान होत नाही त्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की आम्ही
अमित सैनी साहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही असं म्हटलं की आम्ही महानगरपालिकेच्या बरोबर मराठी शाळांच्या पालक संमेलनापासून काही चांगल्या रचनात्मक गोष्टी करू इच्छितो, आम्हाला त्या करायच्या आहेत. पण त्याच बरोबरीने जशा गिरण्यांच्या जमिनी आपल्याकडे लोकांनी रिअल इस्टेट मध्ये कन्वर्ट केल्या, तशा मुंबईतल्या मराठी शाळांच्या जागा रिअल इस्टेट मध्ये कन्वर्ट करण्याचं एक व्यापक राजकीय कारस्थान, प्रशासकीय कारस्थान मुंबई शहरामध्ये चालू आहे. आणि त्यामुळे या कारस्थानाला उत्तर देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे, शिक्षण तज्ज्ञांची आहे. हेही म्हणणं आम्ही त्यांच्या पुढे मांडलंय. त्यामुळे मुंबईत जे माहीमच्या 2 शाळांच्या बाबतीत झालंय, ते भांडूपमध्ये झालंय, ते कुलाब्यामध्ये झालंय. म्हणजे कुलाब्यातली जी शाळा आहे ती तर मुख्यमंत्र्यांच्या सुंदर शाळा उपक्रमाच्या अंतर्गतची शाळा होती. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सुंदर शाळा उपक्रमाच्या अंतर्गत असलेली शाळा 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये अहवाल येऊन धोकादायक होते. म्हणजे आजची सुंदर शाळा उद्याची धोकादायक शाळा असू शकते की काय, अशा प्रकारचं चित्र या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण होतं. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की मुलांना मातृभाषेतलं शिक्षण मिळणं, सरकारी शाळांमधलं शिक्षण मिळणं, अनुदानित शिक्षण मिळणं, परवडणारं शिक्षण मिळणं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं, या महत्वपूर्ण गरजांच्या मध्ये त्यांच्या आड जर प्रशासकीय कारस्थाने येत असतील, राजकीय कारस्थाने येत असतील, तर आमचा जो लढा आहे एप्रिल पासून सुरू झालेला, जो 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातला होता, तो केवळ 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातला न राहता एकूण तो मराठी कारणाचा लढा आहे. हा एक शेवटचा मुद्दा मी आपल्याला सांगतो. आणि म्हणून गेल्या 3 महिन्यात महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांमध्ये आम्ही सगळे लोक जाऊन तिथल्या स्थानिक संस्था, म्हणजे कुठे संपत देसाईंचं धरणग्रस्त समिती असेल, कुठे किशोर ढमालेंच्या बरोबर आम्ही काम केलं असेल, कुठे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या बरोबर काम केलं असेल. आम्ही असं प्रयत्न करतो. गोपुरीमध्ये, कणकवलीमध्ये आम्ही गांधी आश्रमाच्या लोकांच्या बरोबर काम केलं, लांजामध्ये शाश्वत कोकण परिषदेच्या बरोबर काम केलं. आम्हाला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी शाळा हे आता कळीचे प्रश्न आहेत. म्हणजे काल परवा आपण पाहिलं असेल की ज्या विमानतळावरनं एकही विमान उडालं नाही त्या विमानतळाचं उद्घाटन झालेलं आहे. तिथे 3री मुंबई वसणार आहे, इकडे 4थी मुंबई वसणार आहे. ही 3री आणि 4थी मुंबई वसल्यानंतर या मुंबईतला जो भूमिपुत्र मराठी माणूस आहे तो किती उपरा होणार आहे याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि म्हणून आमचा जो लढा आहे तो या टप्प्याला जरी शालेय शिक्षणाचा मराठी भाषेचा, मराठी शाळांचा असला तरी तो व्यापक मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्माच्या लढ्याचा भाग आहे असं आम्ही मानतो. माहीमच्या शाळेचा ताईंनी उल्लेख केला, आम्ही इतरही मंडळींनी उल्लेख केला. ठाण्यात कुर्ल्यामध्ये विक्रोळीमध्ये टागोरनगरची शाळा आहे, भांडूपची एक शाळा आहे, कुलाब्याची शाळा आहे, शिवडीमधली शाळा आहे. म्हणजे साधारणपणे आता आम्ही तुम्हाला नमुना म्हणून दुसऱ्या 5 ते 10 शाळा तुम्हाला मी असे सांगेन की ज्या शाळांच्या बाबतीमध्ये 2-3 ऑप्शन्स महानगरपालिका शोधते असं मला दिसतं. एक म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटचे रिपोर्ट हे जवळपास मॅन्युफॅक्चर केले जात आहेत असं आम्हाला दिसतं. कारण आम्ही चंद्रशेखर प्रभूंना जाऊन त्या शाळेमध्ये भेटलो आहे, बसलो आहे आणि चंद्रशेखर प्रभू त्या बिल्डिंग मधनं बाहेर पडताना आम्हाला असं म्हणाले की ही बिल्डिंग 40 मजल्याची होईल तेव्हा तो 1800 कोटी रुपयाचा व्यवहार होईल. 1800 कोटी रुपयाचा व्यवहार विरुद्ध मराठी माध्यमाची शाळा, अशा प्रकारच्या शर्यतीमध्ये तुम्ही आहात. हे एका शाळेचं झालं. आता जी शाळा ज्याचा उल्लेख चिन्मयताईंनी केला ती शाळा 4 वर्षाच्या आधीपासून बंद आहे. जर ती शाळा बंद आहे तर नव्याने शाळा एखादी बंद करण्याच्या अगोदर ती पूर्ण चालू केली जाईल आणि मग तात्पुरती व्यवस्था म्हणून दुसऱ्या शाळेतली मुलं तिथं जातील 1 किलोमीटरच्या टप्प्यात. असं घडलेलं दिसत नाही. तो प्रणाली राऊत आणि गिरीश राऊतांना आपल्यापैकी काही लोक भेटले. तिथे कापड बाजारच्या भागामधली एक शाळा साधारणपणे 35 ते 40 मजल्याच्या त्या प्लॉटवर शाळा झाली. त्यातला एकच मजला शाळेला देण्यात आलेला आहे. बाकी सगळी जी जागा आहे ती रेसिडेन्शियल इमारत आहे. म्हणजे आणखी काही दिवसांनी कुठे म्हणजे आणखी काही दिवसांनी ती जी तो जो भाग आहे तिथे सुद्धा मुलं हळूहळू यायची बंद होती. म्हणजे आर्टिफिशियली ती मुलं आणणं बंद केलं जाईल. आम्हाला असं दिसतं की एक टेम्पलेट उभं झालंय. आपण काय मानतो, IIT वाले एकदम चोख अहवाल देतात, व्हिजिट वाले एकदम चोख अहवाल देतात. मी हे सरसकट विधान करत नाही, पण आपण तज्ज्ञ मंडळींच्या अहवालाकडे सुद्धा
यानंतरच्या काळामध्ये थोडं अधिक जबाबदारीनं पाहिलं शेड्यूल मध्ये पण एक आहे ना की 30 वर्षापेक्षा अधिक असेल तर बॉम्बेच्या अखत्यारीत कुठलेही स्ट्रक्चर IIT बॉम्बेने स्ट्रक्चर रिपोर्ट केल्यानंतरच ते करावं, तरी हा इथे नियम लागू अजून झाले. आणि आम्ही माहीमच्या शाळेच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला स्वतंत्रपणाने स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट करण्यासाठी 2-3 पर्याय आयुक्तांना पत्राने सुचवले. ऑफिशियल पत्र आहे, त्यांच्या ऑफिशियल ईमेलवरचं आहे. त्यावेळेला आमचं पत्र कन्सर्न खात्यापर्यंत गेलं. अमुक एका एजन्सीची नेमणूक करायची ठरली, मग ती रद्द झाली, मग पुन्हा झालं आणि अंतिमतः आता ते ज्या प्रकारच्या धोकादायक पातळीपर्यंत त्या न्यू माहीम संकुलाच्या शाळेला म्हणत होते तिथपर्यंतचा धोकादायक टप्पा नाहीये हे त्या अहवालाने मान्य केलं. आता आम्ही असं म्हटलं त्या दिवशी अमित सैनी साहेबांना, जर असा रिपोर्ट सांगतो आहे की ही शाळा धोकादायक नाहीये तर त्या शाळेमध्ये मुलं पुन्हा असायला काय हरकत आहे. त्यावरचं त्यांचं अनौपचारिक गप्पांमधलं वाक्य असं होतं की हे इंडिव्हिज्युअली मतं डिफर करतात. मला असं वाटतं की एखादी इमारत चांगली आहे की नाही याच्यामध्ये कवितेसारख्या अर्थाच्या अनेक शक्यता असत नाही. ती एकतर मजबूत तरी असते किंवा मजबूत नसते तरी. त्यामुळे आणि मजबूत आहे हे मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे, मी माझं मत घ्या असं म्हणत नाही. ज्याला ते कळतं, जो इंजिनियर आहे, जो आर्किटेक्ट आहे, ज्याचं त्या क्षेत्रामध्ये इंटेग्रिटी आणि विश्वासार्हता आहे, अशांचं मत घेऊन महानगरपालिकेने त्यांचा अहवाल त्यांच्या वेबसाईटवर टाकावा. महानगरपालिकेचा जर पारदर्शकतेवर एवढा विश्वास आहे तर मुंबईतल्या ज्या ज्या शाळांमध्ये त्यांना वाटतंय की धोकादायक आहे, आणि नेमकं असं कसं होतं की तुम्ही CBSEच्या ज्या सगळ्या शाळा करता त्या एकदम झॅकपॅक होतात, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. ज्या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत, जिथं संघवाल्यांचे NGO तुम्हाला घुसवायचे आहेत, त्याच शाळा नेमक्या मोडकळीला कशा येतात. म्हणजे हा काय प्रकारचं लॉजिक आहे हे मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या लोकांनी ह्या ज्या शाळांच्या जागा महानगरपालिकेनं दिल्या या शिक्षणासाठी दिलेली जागा आहे. आणि जेव्हा ही जागा शिक्षणासाठी दिली गेली होती तेव्हा प्रायमरी ती मातृभाषेतल्या शिक्षणासाठीच दिली गेली होती. म्हणजे तिथे काही ती IGCSE बोर्डासाठी दिली गेली नव्हती. आणि हे आम्ही अमित सैनी साहेबांना पण म्हटलंय की जर उत्तर भारतामध्ये CBSE बोर्डाच्या शाळा हिंदी माध्यमाच्या असू शकतात तर महाराष्ट्रामध्ये CBSE बोर्डाची शाळा मराठी माध्यमाची का असू शकत नाही. जर तुम्हाला SSC बोर्डात प्रॉब्लेम आहे असं आपण धरू वादापुरतं की SSC बोर्डाचा सिलेबस वाईट आहे, यंत्रणा वाईट आहे, तुमचा CBSE ICSE वर विश्वास आहे, CBSE आणि ICSE ला तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळा काढायला सांगा आणि त्यांना महाराष्ट्रात बिगर मराठी माध्यमाची शाळा काढताच येणार नाही अशा प्रकारचं बंधन तुम्ही घाला. पुढच्या 10 वर्षात SSC बोर्डाच्या स्पर्धेमध्ये CBSE बोर्डाच्या मराठी माध्यमाच्या शाळा उभ्या राहतील. पण आम्हाला असं दिसतं की जसं गिरण्यांचं झालं तसं BST आणि STच्या डेपोचं होतंय, कारण त्या मोक्याच्या जागा आहे. आणि त्यानंतर सर्वात अनुल्लेखानं मागली जाणारी जागा म्हणजे मराठी शाळा आहे. कारण BST बद्दल ST बद्दल अजून लोक काय बाहेर बोलतायत तरी, कारण बेस्टनं लोक प्रवास करतात, STनं करतात. मराठी शाळांच्या बद्दल लोक का बोलत नाहीये, कारण मराठी समाजाने मराठी शाळा मागेच टाकल्या. त्या टाकल्यामुळे या शाळांच्या जमिनीवर पण कोणाचं प्रेम नाही, म्हणून बिल्डरांचं प्रेम आहे. त्यामुळे या सगळ्या मोक्याच्या जागा आहेत आणि या बाबतीमध्ये सरकारी अधिकारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि रिअल इस्टेट माफिया यांचं जर संगनमत होत असेल तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या निवडणुकांच्या आगेमागे हे एक्सपोज व्हायला पाहिजे. इतर गोष्टी जशा एक्सपोज होतात तसं या प्रकारचं सिंडिकेट पण एक्सपोज व्हायला पाहिजे. कारण मराठी शाळांच्या बाबतीत ज्या बातम्या 2 दिवसापूर्वी आल्या आणि माध्यमातल्याही मित्रांना आमच्या विनंती आहे की तुम्ही महापालिकेच्या मंडळींच्या शिक्षणाच्या बातम्या घेताना, सगळे मी म्हणत नाही पण काही मित्रांना, मित्रमैत्रिणींना विनंती आहे की जेव्हा तुम्ही महापालिकेच्या चकचकीत शाळांच्या बातम्या लावता तेव्हा त्यांना एकदा तरी क्रॉस क्वेश्चन करा की 10 मजल्याच्या इमारतीमध्ये 6 मजल्याची शाळा असणार, 4 मजल्याचं रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स असणार, असली हायब्रिड इमारत कोण बांधतं. आणि असल्या हायब्रिड इमारतीमधनं उद्या इथे शाळा उरणारच नाहीये, फक्त रिअल इस्टेट उरेल. कारण हे खूप मागे दत्ता इसवलकरांनी मला सांगितलं होतं की जेव्हा मॅरेथॉन टॉवर सारख्या मोठ्या इमारती मध्य मुंबईत येतील तेव्हा तिथं एकही गिरणी राहणार नाही, कारण गिरण्याच्या धुराड्यातलं प्रदूषण धनदांडग्यांना अजिबात बघवणार नाही. जसं त्यांना गिरण्यांच्या धुराड्यातलं प्रदूषण बघवणार नाही तसं त्यांना गरिबांची हापचड्डीवर येणारी मुलं, साध्या कपड्यामध्ये येणारी जी मुलं आहेत
त्यांची त्यांना लाज वाटेल आणि म्हणून त्यांना मराठी शाळा नको आहे. म्हणजे सोबोमध्ये दक्षिण मुंबईत, दक्षिण मध्य मुंबईत, पश्चिम मुंबईत जी एक प्रकारची घरकांड्यांची इकोसिस्टीम आहे, त्या इकोसिस्टीम मध्ये मराठी शाळा ही एकच त्यांना बाट लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे एकदा मराठी शाळांचा पत्ता कट करता आला की पैशावरही पैसे मिळतात आणि पैसे मिळण्यासाठी मोक्याच्या जागा आहेत. आणि ह्या तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी तथाकथित स्पिरिच्युअल लोकांना पण या प्रकारच्या शाळा देण्यात आलेल्या आहेत. जी जागा शाळेची आहे ती, आणि जर आपला देश सेक्युलर आहे आणि जर घटनेतल्या 51A च्या कलमानुसार विज्ञानवादी प्रवृत्ती निर्माण करणं ही शाळांची जबाबदारी आहे, तर शाळेच्या प्रिमायसेस मध्ये तुम्ही अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांचे कार्यक्रम कसे काय ठेवू शकता? तर हे एक प्रकारची स्पिरिच्युअल माफियोसी आहे. त्यामुळे या प्रकारच्या गोष्टी प्रमुख मला असं वाटतं की धोकादायक आहे. आणि म्हणून CBSE करण आणि ICSE करण हे फक्त बोर्ड बदलणं नाही, हे गरीब मराठी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहातनं पूर्णतः बाहेर फेकून देण्याचं सर्वपक्षीय कारस्थान आहे असं मला वाटतं. आणखी काही शाळांच्या संपर्कात आहोत तिथे, उदाहरणार्थ न्यू माहीमच्या शाळेमध्ये सुद्धा कन्नड माध्यमाचे काही विद्यार्थी आहेत. तिथे आता मला तिथे ती शाळा हलण्या अगोदर तिथे 10वीचा 1 किंवा 2च विद्यार्थी आहेत. आणि तिथे तुम्हाला असं दिसेल की तिथे मराठी व्यतिरिक्तच्या इतर माध्यमांच्या शाळा कुठे झाल्या, तिथे भाषिक अल्पसंख्याकांची वस्ती जिथे होती, म्हणजे उदाहरणार्थ मुलुंड पूर्वेला कन्नड माध्यमाची शाळा झाली किंवा माटुंग्यामध्ये तमिळ माध्यमाची शाळा झाली. आता तिथून माटुंग्यामधनं जर तुम्ही तमिळ माध्यमाची शाळा हलवून 5 किलोमीटर लांब नेली तर कितीही भाषेवर प्रेम असलं तरी ते मूल तमिळ माध्यमाच्या शाळेत जाणार नाही. म्हणजे मराठी शाळेतच म्हणजे आणि हेही तुम्हाला सांगतो, चिन्मयीताईंनी सांगितलं तो मुद्दा, चिन्मयीताईंनाच काही लोकांनी फोन आणि आणखी मला वाटतं आणखी कोणाला तरी फोन करून महापालिकेचे लोक असं म्हणाले की तुम्ही कशाला एवढ्याशा मुलांच्यासाठी भांडताय, या मुलांच्या पैकी एवढी मुलं आता ह्या शाळेत गेली आणि एवढी मुलं गावालाच निघून गेली, ते आता परत येणार नाही. म्हणजे तुम्हाला ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याचा तुम्हाला माज वाटतो आहे की गरिबांची मुलं जी स्थानिक शाळेमध्ये शिकू शकत होती, तुम्ही शाळा हलवली. काही कारणाने त्या पालकांना तिथपर्यंतचा प्रवास, म्हणजे आपण हे गृहीतच धरत नाही की बसचाही प्रवास मुलांना एकटं पाठवणारच कसं 6 किलोमीटर आई बाप, हे न झाल्यामुळे काही लोकांनी आपली मुलं गावी पाठवून दिली आणि त्यांच्या शाळा बंद झाल्या. तर जे मराठीचं झालंय त्यापेक्षा गुजराती समाजामध्ये, सदन समाज आहे गुजराती समाज, पण गुजराती समाजामध्ये सदन मंडळींना आपल्या मुलांना गुजराती शिकवायचं नाहीये, कारण जवळ शाळा उपलब्ध अनेक ठिकाणी नाहीये. त्यामुळे मराठीची गंभीरच परिस्थिती आहे, पण मराठीपेक्षा इतर माध्यमांची तितकीच गंभीर परिस्थिती आहे. ठीक आहे, तो माणूस अत्यंत पोलाइटली सगळ्यांशी बोलतोय. तुम्ही व्हिडिओ पाहिला तर लक्षात येईल, शेवटी त्या बाईंनी ते पुस्तक त्यांच्या तोंडावर फेकून मारलेलं आहे. आता देशाचे दुश्मन हे पुस्तक आज आम्हाला या क्षणी मिळालं नाही, पण आम्हाला प्रबोधनकारांच्या बद्दलचं प्रेम काय आहे, कारण प्रबोधनकार हा आम्हाला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातला महत्वाचा माणूस वाटतो. आणि आम्ही जे काम करतो आहोत ते आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे वारसदार म्हणून काम करतोय असं म्हणून वाटतं. त्यामुळे आमच्या मराठीच्या आंदोलनाचं जे काम आहे ते आम्ही करतच राहू. पण इथे आलेल्या पत्रकार मित्रांना आम्ही प्रबोधनकारांचं हे पुस्तक आमच्या वतीने भेट देत आहोत. आणि ज्यांना दिनकरराव प्रबोधनकारांचं पुस्तक पचणं सुद्धा कठीण आहे. दिनकरराव जवळकरांचं तर लोकांना अजिबातच पचणारं पुस्तक नाहीये. हा, त्यामुळे हे पुस्तक पचण्या इतपत मेटाबॉलिझम लोकांचा चांगला हो अशा प्रकारच्या सदिच्छा सगळ्यांना. म्हणजे जे पक्ष त्यांचा वारसा सांगतात त्यांना, ज्यांनी त्याचं समर्थन हे अशा प्रकारे पुस्तक तोंडावर फेकून मारण्याचं समर्थन केलं त्या सगळ्यांना. आणि अशा प्रकारे आंबेडकरी चळवळीत काम करणारा एक कस्तुरबा हॉस्पिटल कर्मचारी प्रबोधनकार आणि दिनकरराव जवळकरांचं पुस्तक देणं महत्वाचं मानतो. ही महाराष्ट्रातली प्रबोधनाची आणि शहाणपणाची परंपरा जिवंत असल्याचा पुरावा आहे असं मी मानतो. आणि आम्ही त्यांना आमचे मित्र मानतो आणि हे काम आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी केलंय. अशा प्रकारची माणसं वाढवत अशा प्रकारच्या आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार
अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता